अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर आपण आता द्वितीय मुंडक सुरू केलं. प्रथम मुंडक संपलं आणि मागच्या वेळेस द्वितीय मुंडकाला प्रारंभ केलेला होता. तर या मुंडक उपनिषदामध्ये 3 मुंडक आहेत आणि त्या प्रत्येक मुंडकात 2-2 खंड आहेत. तेव्हा पहिलं मुंडक आपण पूर्ण केलं आणि द्वितीय मुंडक मागच्या रविवारी आपण सुरू केलं होतं. तेव्हा या द्वितीय मुंडकाचे आपण 2 श्लोक आपण विचार केला होता. तर त्याचा थोडासा पुन्हा एकदा संदर्भ घेऊन आपण आजचं प्रवचन प्रारंभ करू. तेव्हा या प्रथम मुंडकाच्या या द्वितीय खंडामध्ये आपण अपरा विद्येचं स्वरूप आणि फल हे काय आहे हे आपण पाहिलं होतं. आणि केवळ परमेश्वराचे अधिष्ठान विसरून त्याचं विस्मरण होऊन केवळ जे दिसणारं जग आहे त्या जगामध्येच आपल्याला सुख मिळावं अशा प्रकारची भूमिका घेऊन जर यज्ञ याग केला तर ती निकृष्ट गोष्ट आहे असे पण त्यात सांगितलं. आणि जो मनुष्य अनासक्त निष्काम झालेला असतो, विरक्त झालेला असतो, त्याला मात्र ही गोष्ट केवळ अपराविद्या म्हणजे केवळ भौतिक सुख हे त्याला आवडत नाही. त्याला ही पराविद्येसहित ब्रह्मतत्वासहित ब्रह्मांडाचं अध्ययन करणं हे त्याला आवडतं. आणि म्हणून पराविद्या प्राप्त करण्यासाठी सद्गुरूच्या शरणामध्ये जावं आणि पराविद्येचं वर्णन त्यांच्याकडून ऐकावं असं ही त्याची सुरुवात केलेली आहे दुसऱ्या मंडपाची. आणि त्याच्यामध्ये आपण पहिला श्लोक पाहिला, त्यात असं म्हटलेलं आहे की हे प्रिय शौनका, ते असं सत्य आहे की ज्या प्रकारे प्रज्वलित अगदी त्याच्या समान रूपाचं म्हणजे अग्नीच्याच रंगाचे हे स्फुल्लिंग बाहेर पडतात, ठिणग्या बाहेर पडत असतात आणि त्या नाना प्रकारे अनेक दिशेने ते होऊन पुन्हा एकदा त्या ह्याच्यामध्येच अग्नीमध्येच ते विलीन होतात. त्याचप्रमाणे ह्या ब्रह्मांडामध्ये हे अनंत नामरूपात्मक जीवात्मे हे तयार होतात आणि पुन्हा एकदा त्या परमेश्वरामध्येच त्या विलीन होतात. असा हा विषय आपण पहिल्या श्लोकात पाहिला. आणि त्याच्यानंतर आपण पुढचा श्लोक पाहिला आणि त्या पुढच्या श्लोकामध्ये हे पाहिलं की ज्या परब्रह्म अविनाशी पुरुषोत्तमापासून हे जगत उत्पन्न होत असतं त्याच्या आणि त्याच्यातच ते विलीन होत असतं, तर ते तत्व काय आहे अशी जिज्ञासा विचारली होती. आणि त्याच्यामध्ये त्याचं ह्या प्रश्नाचा थोडं विस्तार केलाय की निश्चितच तो जो दिव्य पूर्ण पुरुष जो आहे हा कसा आहे तर निर्गुण निराकार आहे आणि समग्र ब्रह्मांडाच्या अंतर्बाह्य व्याप्त असा आहे. त्याला जन्म मृत्यू अशा प्रकारचा कोणताही विकार नाहीये. तो सर्वापेक्षाही अलिप्त आहे आणि तो सर्व इंद्रिय प्राण मन यांच्यापासूनही तो अलिप्त आहे आणि तो निर्गुण निराकार निरावय आहे. आणि तरी देखील त्याच्यापासून हे सर्व ब्रह्मांड निर्माण होतं आणि त्याला सर्वतोपरी सर्व क्षमता त्याच्यामध्ये असतात. त्या परमेश्वराला म्हणजे तो अव्यय बीज स्वरूप आहे. त्याप्रमाणे बीजामध्ये हे मोठा असा वृक्ष समावलेला असतो, डोळ्याला दिसत नाही, अव्यक्त असतो तो वृक्ष. आणि ज्यावेळेस वृक्ष निर्माण होतो तेव्हा ते बीज अव्यक्त होतं. म्हणजे पहिले अव्यक्तच तत्व आहे. त्या अव्यक्त तत्वापासूनच हे व्यक्त झालेलं जे ब्रह्मांड आहे ते ब्रह्मांड आपल्याला दिसतं. आणि त्याच्यानंतर मग त्या ब्रह्मांडामध्ये ते अव्यक्त ब्रह्मतत्व हे आपल्याला पाहायचं असतं. असा हा संबंध हा म्हणजे पूर्णपणे दृष्टिकोन हा असा दिलेला आहे. तेव्हा इथपर्यंत आपण पाहिलं. आता ह्याच्या पुढचा भाग आपण आता आज प्रारंभ करू. तेव्हा हे वरील लक्षण असलेलं जे निर्गुण निराकार परमेश्वर जे ते साकार जगताला कशा प्रकारे उत्पन्न करतं ही मोठी जिज्ञासा आहे. तेव्हा ही जिज्ञासा या ठिकाणी विचारल्या गेली आणि त्याचं समाधान केलं गेलेलं आहे. ही जिज्ञासा काय की जो निर्गुण निराकार आहे ज्याला आकृती नाही प्रकृती नाही त्याच्यापासून आकृती प्रकृती कशी काय निर्माण, हा फार महत्वाचा विषय आहे. जसं मला आठवतं की लहानपणी ज्यावेळेस शाळेमध्ये जात असताना भूमिती शिकवत होते आणि त्या भूमितीमध्ये त्या आमच्या गुरुजींनी हे पहिल्यांदा एक टिंब काढला ह्याच्यावर फळ्यावर आणि सांगितलं की हा बिंदू आहे. आणि बिंदूची व्याख्या करताना सांगितलं की ज्याला लांबी नाही, रुंदी नाही आणि उंची नाही त्याला बिंदू असं म्हणतात. आणि मग माझ्या मनात तो प्रश्न हा जो आला ना तोच प्रश्न आला की ज्याला लांबी रुंदी उंची नाहीये त्याच्यातून रेषा कशी काय निर्माण की ज्याला लांबी आहे. कारण रेषा जो आहे त्या बिंदूचाच पथ आहे. इट इज अ डोक ऑफ सब पॉइंट.
म्हणजे त्या पॉइंटचा जो आहे ना, तो असा एक मार्ग तयार झालेला आहे, त्याला आपण रेषा असं म्हणतो. पण ज्याच्यातून तो निर्माण झाला त्याला लांबी नाहीये, तर त्याच्यातून लांबी कशी निर्माण झाली? आणि मग लांबी रुंदी अशा प्रकारचे असलेले जे आयात आहेत किंवा जे स्क्वेअर आकृतीचे आहेत, ते कसे निर्माण झाले? त्याला एरिया सरफेस आहे. आणि त्याच्यानंतर 3 डायमेन्शनल ज्यावेळेस फिगर्स तयार होतात, तर त्याच्यामध्ये हे जगाचं ब्रह्मांडाची उत्पत्ती या 3 डायमेन्शन पासून तयार झाली. आणि मग असा प्रश्न येतो की हे ब्रह्मांड जे आहे त्या बिंदूपासून कसं निर्माण झालं? तर तसाच हा प्रश्न आहे की तो परमेश्वर कसा आहे, तर सूक्ष्मात अतिसूक्ष्म निर्गुण निराकार असा आहे. आणि तशा त्या सूक्ष्म तत्वापासून हे ब्रह्मांड जे निर्माण झालं, ते कसं काय उत्पन्न झालं, अशी ही जिज्ञासा आहे. तेव्हा ह्या जिज्ञासेला व्यक्त केले ह्या श्लोकामध्ये की एतस्मा जायते प्राणो मनः सर्वेंद्रियाणि च स्वम खम खम वायुर्ज्योतिर आराप आपः पृथ्वी विश्वस्य धारिणी. त्याचा अन्वय आता आहे, एतस्मात् प्राणः जायते मनः सर्वेंद्रियाणि खम वायु ज्योतिः आपः च विश्वस्य धारिणी पृथ्वी. आता हे असं म्हटलेलं आहे, त्याचा शब्दशः अर्थ असं सांगितलंय की ह्या परमेश्वरापासूनच प्राण निर्माण झाला आणि त्याच्यापासूनच मन निर्माण झालं, त्याच्यापासूनच सर्व सर्व प्रकारचे इंद्रिय निर्माण झाले, आकाश निर्माण झालं, वायू निर्माण झाला, तेज निर्माण झालं, जल निर्माण झालं आणि सर्वांना धारण करणारी ही पृथ्वी आहे, ही सुद्धा त्या परमेश्वरापासूनच निर्माण झाली असं विधान केलेलं आहे. तेव्हा त्याचा आशय काय ते पहिल्यांदा पाहू आणि त्याचं तत्वरहस्य काय ते आपण जाणणं आवश्यक आहे. की जरी ते परब्रह्म पुरुषोत्तम निराकार असले तरीही पण मन, इंद्रिय आणि आदी करण समुदाय, त्याला करण म्हणजे ज्याच्यातून क्रिया होते. हा करण समुदाय काय काय आहे की अंतःकरण आणि बहिःकरण. अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतःकरण आहे. करण शब्द म्हणजे क्रिया, ज्याच्यातून क्रिया निर्माण होते ते करण. आणि बहिःकरण म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय. तर असे हे दशेंद्रिय आणि मनबुद्धी, चित्त, अहंकार हे करण जे आहेत हे सर्व परब्रह्म परमेश्वर तो अक्रिय तत्व आहे. पण क्रिया करणारे तत्व जे आहेत हे या अक्रिय तत्वातून निर्माण झालेले आहेत. आणि याच्यापासून मात्र तो पुरुषोत्तम सर्वतः रहित आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही इंद्रियाचा प्रभाव नाही, मनाचा प्रभाव नाही. आणि तरी पण असं असताना सुद्धा हे सर्व निर्माण करण्याचं सामर्थ्य मात्र त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून या परमेश्वराला, ह्या सर्व शक्तिमान असा जो परब्रह्म पुरुषोत्तम जो आहे, त्याच्यामध्ये ती सृष्टी सृजन करण्याच्या मध्ये जे सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्यातूनच हे प्राण, मन, संपूर्ण अंतःकरण, संपूर्ण दशेंद्रिय आणि पंचमहाभूत हे आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी हे जे पंचमहाभूत आहेत ते सर्वच्या सर्व या ह्याच तत्वापासून निर्माण झाले असं हे विधान आहे. आता प्रश्न कसा आहे माहितीये का की हे विधान केलेलं आहे, पण हे कसं काय निर्माण झालं? जसं मी आता म्हटलं, बिंदूतून रेषा कशी निर्माण झाली आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये दोन 2 डायमेन्शनल फिगर ज्याला म्हणता येईल की सरफेस किंवा एरिया आपण म्हणू, आणि 3 डायमेन्शन म्हणजे त्याला व्हॉल्यूम आहे. तर असे लांबी, रुंदी आणि उंची अशी ही तयार झाली बिंदूतून. बिंदू वजा केला तर काहीच राहणार नाही. पण बिंदूला स्वतःला लांबी, रुंदी, उंची नाही. तसं या परमेश्वराला या कुठल्याच प्रकारची इंद्रिय नाहीत, मन नाही, बुद्धी नाही, अगदी प्राणतत्व सुद्धा नाहीये. तर तो स्वयं चैतन्यमय आहे. पण त्याच्यापासून हे सर्व हे निर्माण झाले. तर हे काय आहे, कसं काय आहे? तर आपल्याला हे समजण्याकरता आपल्याला काही गोष्टीचं उदाहरण घेता येईल आपल्याला. की जसं बीज बीज हे कसं आहे, हे बिंदू समान आहे. म्हणजे तुम्ही जर वटवृक्षाचं बीज पाहिलं तर ते अतिशय सूक्ष्म आहे. आणि खरोखरच त्याच्यामध्ये तुम्हाला फांद्या दिसणार नाहीत, कुठल्याही प्रकारचे पानं दिसणार नाहीत, फुलं दिसणार नाहीत, फळं दिसणार नाही, काहीही दिसणार नाहीये. असं असताना सुद्धा तो वृक्ष निर्माण होतो. आणि तो वृक्ष कसा आहे, तो विशाल वृक्ष आहे. म्हणजे त्याच्यातून पुन्हा पारंब्या निर्माण होतात. म्हणजे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हे फांद्या किंवा खोड नाहीये, पानं नाहीयेत, फुलं नाहीयेत, अशा असं नसणारं ते बीज आपण पाहतो. आणि त्या बीजातून प्रस्फोटित होऊन तो अंकुर बाहेर येतो आणि त्याच्यानंतर तो पाहता पाहता त्याचा मोठा वटवृक्ष होतो. आणि त्या वटवृक्षाला हे सगळं पाहायला मिळतं. तर हे जसं त्या बिंदू समान बीजातून बाहेर येतं,
तसंच परमेश्वर हा त्या अव्यय बीजासारखा आहे. या दृष्टांत एवढ्या करता सांगितला की आपल्याला प्रत्यक्ष जीवनामध्ये हा अनुभव येत असतो की त्या अतिशय सूक्ष्म अशा बीजातून अत्यंत विशाल असा वृक्ष निर्माण होतो. तसा त्या अत्यंत सूक्ष्मात अतिसूक्ष्म अशा या परमेश्वरापासून या ब्रह्मांड रूपी वृक्ष हा बाहेर येतो. तर हे कसं काय आहे? तर हे अव्यक्त स्थितीमध्ये त्याच्यातच आहे. अव्यय बीजामध्ये काय वैशिष्ट्य आहे की ते हे वृक्ष जो आहे, हा ब्रह्मांड जो आहे, हा अव्यक्त स्थितीमध्ये त्या ब्रह्मतत्वामध्ये आहे. आणि त्याच्यापुढे गंमत अशी आहे की त्या ब्रह्मतत्वातून जेव्हा ब्रह्मांड निर्माण होतं तेव्हा ते ब्रह्मतत्व स्वतः अव्यक्त होत. तसं वृक्ष मोठा निर्माण झाल्यानंतर तुम्हाला बीज दिसतं का मग? पण बीजानेच त्या वृक्षाचं रूप धारण केलेलं असतं. बीज कुठे आहे असं जर कोणी विचारलं तर त्याचं खरं उत्तर काय? तर ते खरं उत्तर असं आहे की त्या त्या वृक्षामध्येच बीज जे ओतप्रोत आहे. प्रत्येक पान असो, फांद्या असो, खोड असो आणि पारंब्य असो त्याच्यामध्ये तेच बीज आहे. सर्वत्र ते व्याप्त झालंय. तसंच परमेश्वर जो आहे तो पहिल्यांदा तुम्हाला म्हणजे तुम्ही नसताच त्यावेळेस. ज्यावेळेस तो फक्त परमेश्वर असतो, त्यावेळेस तो परमेश्वर असताना तुम्ही नसतात आणि तुम्ही ज्यावेळेस असता तेव्हा ब्रह्मांड निर्माण झालेलं असतं. जेव्हा मनुष्याचा जन्म झाला किंवा मानवी विश्वाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्या विश्वामध्ये काय होतं? तर सर्व प्रकारचे प्राणी होते, जीव मात्र होते. परंतु त्याला परमेश्वर दिसत नव्हता. परमेश्वराचं वर्णन त्यांनी अनेक संतांच्या अभंगातून ऐकलं. त्यांनी अनेक प्रकारच्या ग्रंथातून पाहिलं. पण ज्यावेळेस तो शोधायला गेला परमेश्वराला, तिथे मात्र त्याला परमेश्वर दिसत नाही. तर वस्तूच दिसतात आणि अनेक प्रकारचे प्राणी दिसतात, जीव मात्र दिसतात, पक्षी दिसतात, वृक्ष दिसतो. या सगळ्यामध्ये तोच परमेश्वर ओतप्रोत भरलेला आहे असा सिद्धांत आहे. जसा त्या वटवृक्षाचं बीज जे आहे तेच त्या खोडामध्ये, फांद्यामध्ये, पानामध्ये, पारंब्यामध्ये सगळीकडे ओतप्रोत तेच भरलेलं आहे. तसं तो परमेश्वरच सर्वत्र भरलेला आहे. तेव्हा आपल्याला जे पाहायला मिळतं ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडामध्ये त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. परंतु तो स्वतः कसा आहे? तर त्याच्यामध्ये मात्र हे काहीही नाही. त्यामध्ये इंद्रिय नाहीत, मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, पंचमहाभूत नाही, त्रिगुण नाहीयेत. मग तो जो आहे तो या सर्वांपासून अलिप्त आहे. म्हणून तो निमित्त कारण त्याला म्हटलेलं आहे. आणि तो जेव्हा ब्रह्मांड रूपामध्ये स्वतःला व्यक्त करतो तेव्हा त्याला उपादान कारण असं म्हटलेलं आहे. तोच बनतो. ब्रह्मतत्वातून ब्रह्मांड होतं म्हणजे ब्रह्मांडाच्या रूपाने ब्रह्मतत्व आहे. आणि हे तुम्हाला केव्हा समजेल? जेव्हा तुम्ही स्वतः त्या विश्वामध्ये आपल्या तेजस्वी बुद्धीने जाऊ शकाल, आपल्या प्रज्ञेने जाऊ शकाल. आणि त्या प्रज्ञेने तुम्ही विचार कराल की अरे आपल्याला हे जे आहे ते फार मोठ्या प्रकारचं आहे. आपल्याला ही उपलब्धी होऊ शकते की जसं काचेच्या भांड्यामध्ये एखादा काचेचा रॉड जर ठेवला आणि तो डबा काचेचा बंद केला तरी पण आपण त्या काचेच्या भांड्यामधलं तो जो काचेचा रॉड ठेवलाय तो तुम्ही पाहू शकता. तरी तो बंद डबा असला तरी त्याचं कारण काय की त्या काचेमध्ये जी ट्रान्सपरन्सी असते, ती पारदर्शकता असते. तर त्याच्यातून आपल्या डोळ्याच्या ते किरण जातात आणि परत जातात आणि आपण ते पाहू शकतो. पण ती दृष्टी आता ही दृष्टी झाली तुमची चर्मचक्षुची. पण ज्यावेळेस तुम्ही आत्मदृष्टीमध्ये जाल त्यावेळेस त्या आत्मदृष्टीमध्ये ती भेदत असते सगळीकडे. आणि त्याच्यामध्ये असलेली जे जे चैतन्य असतं त्या चैतन्याला तुम्ही पाहू शकता. ती ऊर्जा तुम्ही पाहू शकता. आणि केवळ बाहेर दिसणारं जे काही रूप आहे त्या रूपाला तुम्ही भेदन करून जाऊ शकता. तेव्हा ती तत्वदृष्टी आली तेव्हा. तत्वदृष्टी कशी आणावी हा विषय अजून विस्ताराचा आहे. पण तत्वदृष्टी आल्यानंतर तत्वाला पाहता येतं. तत्वदृष्टी या शब्दच असा आहे की ज्या दृष्टीने तत्व पाहता येतं ती तत्वदृष्टी. आणि ती आपण प्राप्त केली तर आपण असलेल्या बाह्य कवचाला भेदून मध्ये असलेलं जे काही ते तत्व आहे त्या तत्वाला आपण पाहू शकतो. तेव्हा ते तत्व सर्वत्र आहे, सर्वव्याप्त आहे. आणि त्याच्यापासूनच हे ब्रह्मांड निर्माण झालं. आणि या ब्रह्मांडामध्ये त्याच्या व्यतिरिक्त अन्य काहीच नाहीये असा हा सिद्धांत आहे. हा सिद्धांत शास्त्रज्ञांना, त्या आधुनिक शास्त्रज्ञांना हे माहिती नाही हा सिद्धांत. आणि म्हणून ते जे काही संशोधन करतात त्या संशोधनामध्ये त्यांना काय शोधायचंय हे त्याचं खरं म्हणजे संशोधन झालं पाहिजे. त्यांना हेच माहिती नाही की आपण जे शोधत आहोत ते अंतिम आहे का नाहीये. आणि अंतिम जर नसेल
तर मग अंतिम काय आहे हे त्यांना माहिती नाही आणि म्हणून ते त्याचं चिंतन तिथपर्यंत करू शकत नाही. पण आपल्या ह्या सर्व चिंतनामध्ये हा विषय दिलेला आहे की ब्रह्मतत्वापासून ब्रह्मांड आहे आणि ब्रह्मांडात ब्रह्मतत्व ओतप्रोत आहे. तेव्हा हे जेव्हा निश्चित झालेलं आहे तर त्यावेळेस आपल्याला ब्रह्मतत्व काय हे कळालं पाहिजे आणि ब्रह्मतत्वासहित जे ब्रह्मांड आहे त्याचंही आपल्याला आकलन अपेक्षित आहे असं या श्लोकामधून आपल्याला सांगतात. पुढे असं म्हणतात की असा या परमेश्वराचं जे अतिशय सूक्ष्म तत्व आहे आणि त्या सूक्ष्म तत्वापासून उत्पत्तीचं जे काही विधान केलेलं आहे तेव्हा त्याच्यापासून उत्पन्न होणारं जे ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडामध्ये भगवंताचंच विराट दर्शन आहे. भगवंताचं सूक्ष्मात अतिसूक्ष्म दर्शन जे आहे ते ब्रह्मतत्वात आहे. पण भगवंताचं विराट दर्शन काय तर त्या विराट ब्रह्मांडामध्ये जे जे म्हणून काही आहे ते सर्व हे त्या परमेश्वराचंच रूप आहे. म्हणून परमेश्वराचं विराट रूप जे आहे ते ब्रह्मांड रूपामध्ये आहे असं इथे सांगितलंय आणि त्याचं वर्णन ह्या पुढच्या श्लोकामध्ये 4थ्या श्लोकात केलंय. त्याच्यामध्ये असे म्हटलेलं आहे की अग्निर्मूर्धा चक्षुषी चंद्र सूर्यो दिशः श्रोत्रे वाक्वी वृत्ताश्च वेदाः वायुः प्राणो हृदयं विश्वमस्य पृथिवी यश्च सर्वभूतांतरात्मा. त्याच्यामध्ये काय काय म्हटलंय बघा. अन्वय असा आहे की अस्य अग्नि ही मूर्धा चंद्र सूर्य चक्षुषी दिशः श्रोत्रे च विभृताः वेदाः वाक् वायुः प्राणः विश्वम हृदयं पदभ्याम. त्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये तो कसा दिसतो याचं हे वर्णन आहे. आणि पृथ्वी एषः ही सर्व भूतांतरात्मा. याचा शब्दशः मी अर्थ सांगतो की या संबंध ब्रह्मांडामध्ये तो परमेश्वर कसा आहे ही कल्पना आपण केली तर तो कसा कसा आणि कुठे कुठे त्याचे विविध अवयव आहेत त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. आणि याचा अर्थ असा आहे की या परमेश्वराचा अग्नी हेच मस्तक आहे. चंद्रमा आणि सूर्य हे त्याचे दोन नेत्र आहेत. सर्व दिशा हे त्याचे दोन कानं आहेत आणि जे प्रगट वेद जे आहेत ती त्याची वाणी आहे. वायू त्याचा प्राण आहे. जगत त्याचं हृदय आहे आणि याच्याच दोन पायाने पृथ्वी उत्पन्न झाली. हाच या प्राण्यांचा अंतरात्मा आहे. प्रत्येक प्राण्यामध्ये सुद्धा तोच अंतरात्मा आहे. या संबंध ब्रह्मांडाचं वर्णन करताना मस्तक सांगितलं, नेत्र सांगितले, कान सांगितलं, वाणी सांगितली, प्राण कसं कुठे आहे ते सांगितलं आणि हृदय कुठे आहे त्याचं ते सांगितलं आणि त्याचे दोन पाय कुठे आहेत हे सांगितलं. असं हे वर्णन या मोठ्या विराट पुरुषाचं केलेलं आहे. तेव्हा त्याचा आशय असा आहे की ज्या परमेश्वराचं वर्णन हे निराकार स्वरूपाचं केलं आहे त्याच परब्रह्म परमेश्वराचं प्रत्यक्ष वर्णन जे केलं आहे ते या जगत रूपामध्ये आहे. तेव्हा त्याचं हे विराट रूप कसं आहे तर हे विराट स्वरूप परमेश्वराचे हे अग्नी अर्थात दिवलोक म्हणजे स्वर्गलोक जो आहे तो ते त्याचं मस्तक आहे. आणि अंतरिक्षामध्ये जो चंद्रमा आणि सूर्य आहेत हे त्याचे दोन नेत्र आहेत. म्हणजे मस्तकाच्या खालोखाल दोन नेत्र असतात तर ते दोन नेत्र म्हणजे चंद्रमा आणि सूर्य अशी कल्पना केलेली आहे. आणि सर्व प्रकारच्या दाही दिशा ज्या आहेत त्या दाही दिशातून शब्द आपल्याला ऐकू येतो, शब्द तन्मात्रा येतो. म्हणून दाही दिशा हे कानाचंच प्रतिनिधित्व करतात आणि नाना प्रकारचे छंद असणारे जे वेद आहेत आणि ज्या ऋचा आहेत त्या ऋचा ह्या चार वेदाची जी काही स्वर आहेत ते स्वर जे प्राप्त होतात तीच त्याची वाणी आहे. आणि जो वायूच्या लहरी आपण जो अनुभवात घेतो ते त्याचा प्राण आहे आणि चराचर जगत हे त्याचं हृदय आहे. आणि शेवटी ज्या चरणावर आपण डोकं ठेवतो तर ते चरण म्हणजेच ही पृथ्वी आहे. ज्या पृथ्वीने या सर्वाला धारण केलं आहे असा तो परब्रह्म परमेश्वर विराट रूपामध्ये ब्रह्मांड रूपामध्ये तो असतो असं इथे हे वर्णन केलं आहे. तेव्हा हेच परब्रह्म परमेश्वर समस्त प्राण्यांच्या अंतर्यामी सुद्धा आहेत. म्हणजे जसं बाहेरचं हे विराट रूप दाखवलंय तसं त्याचं पुन्हा सूक्ष्म रूप या जगामध्ये दाखवलं की प्रत्येक प्राणी मात्र जीव मात्र आहेत. या जीवमात्राच्या हृदयामध्ये सुद्धा जे काही अंगुष्ट मात्र जे ज्याला असं म्हणता येईल की असा तो परमात्मा या प्रत्येकाच्या अंतर्यामी आहे. असा तो अंतरात्मा आहे आणि सर्वत्र सर्व व्यापक आहे. आणि आपल्या या देहाचं सुद्धा आपल्याला वर्णन करायचं झालं या देहामध्ये सर्वत्र तोच विराट पुरुष आहे. सर्व इंद्रियांमध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये
आणि पिंडी जे जिथे आढळते तेच ब्रह्मांड आढळते, अशा प्रकारे जे एखाद्या व्यक्तीमध्ये आहे ते संबंध ब्रह्मांडामध्ये आहे, असं हे संपूर्ण वर्णन केलेलं आहे. तेव्हा हे वर्णन आपल्याला समजून घेण्याचा उद्देश असा आहे की हे पंचमहाभूताचा आपण अनुभव घेतो आणि या संबंध विराट ब्रह्मांडाला आपण विविध पद्धतीने पाहतो, तर त्या पाहताना त्याचं अंग प्रत्यंग हे केवळ परमेश्वराचंच आहे, ते अन्य दुसरं काही नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही प्रकारचं अस्तित्व तिथे दिसत नाही, असं या ठिकाणी हा आशय आहे त्याचा. तेव्हा आशय आपल्याला समजणं एवढ्या करता आवश्यक आहे की पृथ्वी, आप, तेज, वायू हे पंचमहाभूत सुद्धा हे त्याच्यापासून तुम्हाला भिन्न करता येणार नाही. तर त्याच्यामध्ये तो आहे म्हणून हे पंचमहाभूताचं दर्शन आहे. दृश्य जो आहे तो कशामुळे आहे, तर अदृश्य तत्व असल्यामुळे दृश्याचा आपल्याला अनुभव येतो, हे समजणं त्यातलं महत्वाचं आहे. म्हणून त्या दृश्यामध्येही तो आहे आणि अदृश्य रूपातही तोच आहे, व्यक्तही तोच आहे आणि अव्यक्तही तोच आहे. या दोन्हीचाही समन्वय आहे. जेव्हा अव्यक्ताचं विस्मरण होऊन केवळ व्यक्ताला जेव्हा पाहतो, तेव्हा मात्र मनुष्य भ्रमात जातो. अज्ञानाचं मूळ कारणच असं आहे की अधिष्ठानाचं विस्मरण होणे हे अज्ञानाचं कारण आहे आणि ते विस्मरण होऊ नये म्हणूनच या अधिष्ठानाचा आविष्कार सांगितला आहे. अधिष्ठान जे आहे ते ब्रह्मतत्व, हे परब्रह्म परमेश्वर तत्व आहे आणि त्या अधिष्ठानाचाच आशय आहे. आणि त्याच्यामध्ये अंततः त्याचा उद्देश असा आहे की सर्वत्र परमात्मा आहे असं विज्ञान हे तुम्हाला प्रत्येकाला लक्षात आलं पाहिजे, असं ते सांगण्याचा उद्देश आहे. ते पुढे पुढचा जो श्लोक आहे, 5वा श्लोक, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की या परब्रह्म परमेश्वरापासूनच ही चराचर जगताची उत्पत्ती ही होत असते, तर ती कोणत्या कोणत्या क्रमाने होते, अशी एक जिज्ञासा, असा प्रश्न हा शौनकाने अंगिराला विचारला असावा. आणि ही जी जिज्ञासा आहे की परमेश्वरापासून हे ब्रह्मांडाची निर्मिती झाली आणि या ब्रह्मांडामध्ये जी जी काही निर्मिती झाली त्याचा एकानंतर एक क्रम काय होता, पहिल्यांदा काय झालं, नंतर काय झालं, अशा प्रकारची एक जिज्ञासा केली. ती जिज्ञासा हा त्याच्या रूपात अद्भुत अग्नितत्व उत्पन्न झाले आणि त्या अग्नितत्वाची जी संविधा आहे, ती संविधा म्हणजे ज्याला आपण इंधन म्हणू, तर तो सूर्य आहे. अर्थात जे सूर्यबिंबाच्या रूपात प्रज्वलित राहत असतो, म्हणजे सूर्य हा अग्नीचंच प्रतीक आहे, सूर्यातूनच अग्नी आहे आणि सूर्य स्वतः हा इंधनाच्या रूपामध्ये तिथे कार्य करत असतो आणि तो सूर्यबिंबाच्या रूपात तो ती अग्नी अखंडपणे प्रज्वलित राहत असतो. आणि पुढे अग्नी ही अग्नीपासूनच चंद्रमा निर्माण झाला आणि चंद्रमापासून म्हणजे सूर्याच्या किरणापासून सूक्ष्म रूपामध्ये जे चंद्राची शीतलता आणि सूर्याचं सूक्ष्म रूपामध्ये असलेली किरणातली ऊर्जा, या दोघांचा संगम होऊन मेघ निर्माण होतात. म्हणजे मेघाला उष्मा आवश्यक आहे आणि त्यानंतर थंडी ही आवश्यक आहे. तेव्हा चंद्रमापासून शीतलता आणि सूर्यापासून ही उष्मा, अशा दोन्ही प्रकारचा संयोग झाल्यानंतर हे मेघ निर्माण होतात. त्या काळ्या रंगाच्या मेघातून हे पर्जन्य, ही वर्षा त्या ठिकाणी निर्माण होते आणि ते अध दिशाला पृथ्वीच्या दिशेने ती त्या ठिकाणी पर्जन्य पडत असतं. असं हे पृथ्वीवर नाना प्रकारचं हे औषधी म्हणजेच अन्नधान्य निर्माण होतं आणि या अन्नाचं भक्षण उत्पन्न झालेले, अन्नाच्या भक्षणाने पुरुषामध्ये उत्पन्न झालेले जे वीर्य आहे, ते जेव्हा हे पुरुष आपल्या स्त्रीमध्ये सिंचन करतात तेव्हापासून त्यांची ही संतती उत्पन्न व्हायला लागते. आणि अशा प्रकारे परमपुरुषोत्तम परमेश्वरापासूनच हे नाना प्रकारचे चराचर जीव उत्पन्न होतात. म्हणजे त्या परमेश्वराशिवाय व्यतिरिक्त अन्य काही नाही असं म्हणत असताना त्याची ती काही जी काही शृंखला आहे, ती शृंखला आपल्याला समजणं आवश्यक की सगळीकडे तो आहे आणि त्याचं वर्णन आधी केलं आपण आणि त्या वर्णनामध्ये असं सांगितलं की सगळीकडे तोच आहे. मग त्याचे अवयव सांगितले किंवा डोकं कुठे आहे, तर त्याच्या शिरापाशी अग्नी आहे आणि नेत्रामध्ये सूर्यचंद्र आहे. अशा प्रकारे वर्णन आपण आधीच्या श्लोकात पाहिलं, पण नंतर इथे तो प्रश्न विचारला, हे सगळं जरी असलं तरी क्रम काय, तर क्रम इथे सांगितला आणि क्रमामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की तो परमेश्वर स्वतःला हा अविनाशी परमात्मा असताना सुद्धा तो स्वतःला या अन्य प्रकारच्या या विविध भागामधून तो कसा कसा प्रगट होतो आणि त्याचा प्रगट होण्याचा क्रम कसा कसा आहे हे सांगितलं. तेव्हा या क्रमातून आपल्याला हा विषय जो आहे तो आपल्याला समजू शकतो की
आता ह्याचा पुढचा जो भाग आहे तो 6व्या श्लोकात सांगितलेला आहे की तस्मात् रुचः साम यजुंषीः च दीक्षा च सर्वे यज्ञः क्रतवः च दक्षिणाः च संवत्सरः यजमानः च लोकाः यत्र सोमः पवते यत्र सूर्यः पवते. अर्थ असा आहे की त्या परमेश्वरापासूनच पुढे ही सर्व निर्मिती झाल्यानंतर पुढच्या निर्मितीचं सांगितलं की त्या परमेश्वरापासूनच हे ऋग्वेदाच्या ऋचा निर्माण झाल्या. म्हणजे ऋग्वेद जो आहे ह्या ऋषीची वाणी आहे. हे ऋग्वेद या शब्दाचा अर्थ आहे की ऋषी आणि ऋषीचं वाक्तत्व हे ऋषीची वाणी आहे. पण ह्या ऋषीच्या मध्ये ही वाणी कुठून आली तर परमात्म्याने ती प्रस्थापित केली आणि त्या ऋषीच्या वाणीतून ऋचा निर्माण झाली. सामवेदाचे मंत्र निर्माण झाले, यजुर्वेदाची श्रुती निर्माण झाली आणि दीक्षा म्हणजे हे प्रत्यक्ष जे काही शिक्षण देण्यात आलं की यज्ञयाग कसे करावेत. त्यानंतर संवत्सर रूप काल त्याच्यातून निर्माण झाला आणि यजमान आणि सर्व लोक उत्पन्न झाले आणि जिथे चंद्रमाचा प्रकाश पसरतो आणि जेथे सूर्याचा प्रकाश तिथे मिळत असतो असे हे पूर्ण अंतरिक्ष आणि पृथ्वी ही सर्व निर्माण झाली. तेव्हा याचा आशय असा आहे की परमेश्वरापासूनच हा ऋग्वेदाच्या ऋचा निर्माण झाल्या पहिल्यांदा. म्हणजे या ऋच्यातून सृष्टी निर्माण कशी झाली हे ऋषी सांगतायत. आपण पाहिलं ऐतरेय उपनिषद घेताना आपण हे पाहिलं की ऐतरेय उपनिषद म्हणजे ऋग्वेदाची ही श्रुती आहे आणि त्या ऋग्वेदाच्या श्रुतीमध्ये आपण ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली याचं आपण वर्णन पाहिलं. पुढे सामवेदाचे मंत्र निर्माण झाले म्हणजे त्या ठिकाणी साम्य तत्व प्रस्थापित झालं. साम्य तत्वामध्ये समयच्या ठिकाणी यायचंय म्हणजे त्या ठिकाणी संगीत आलं, स्वर आले आणि त्या स्वरातून ते मंत्र आले. त्याच्यानंतर पुढे या यजुर्वेदाच्या श्रुती निर्माण झाल्या. म्हणजे ज्ञान आणि कर्म याचं मिश्रण आहे. आता आपण जे मुंडक उपनिषद घेतोय तर ते हा पुढे कर्माचा विशेष भाग दिलेला आहे आणि यजुर्वेदामध्ये आपण तैत्तिरीय उपनिषद पाहिलं की त्याची ती श्रुती आहे आणि त्या यजुर्वेदाची श्रुती सुद्धा त्या परमेश्वरापासूनच निर्माण झाली आणि यज्ञ आदी जे कर्म आहे त्या कर्माची दीक्षा म्हणजे त्या कर्म कसं करावं ते शास्त्र काय त्याची विधी काय याचं पूर्ण शिक्षण देणे शिष्यांना ती दीक्षा आहे. म्हणजे दीक्षेतून हे ज्ञान प्रदान होतं. त्याच्यानुसार यज्ञाचा आरंभ करतेवेळी यजमान जे काही संकल्पाच्या वेळी आणि अनुष्ठाच्या नियमाचे पालन करून वृत्त कसं धारण करावं ह्याच्याबद्दलचं जे शिक्षण आहे त्या शिक्षणाला शिक्षा असं म्हटलेलं आहे. तेव्हा ती दीक्षा असं म्हटलं. तेव्हा ती दीक्षा ही त्या ठिकाणी त्याला प्रदान केली जाते आणि त्या दीक्षेनेच हे सर्व प्रकारचं यज्ञ कर्म हे केलं जातं. यज्ञ आणि क्रतू आणि त्यावर दिलेली दक्षिणा या ज्यामध्ये ह्या सर्वांचा संदर्भ येतो या दीक्षा ह्या गोष्टीचा. तेव्हा पुढे जे आहे तो पुढे संवत्सर म्हणजे काळ. संवत्सर हा एका वर्षाकरता आपण संवत्सर म्हणतो. तर हा संवत्सर म्हणजे काळाचं मापक हे परमेश्वरापासूनच झालं आणि त्या कर्माचा जो अधिकारी यजमान आणि त्याचे फलस्वरूप जे सर्व लोक आहेत ते आणि सर्व हा चंद्रमा सूर्य हे सर्व जे आहेत हे त्या परब्रह्म परमेश्वरापासून उत्पन्न झाले असा हा सिद्धांत पुन्हा एकदा या 6व्या श्लोकामध्ये आपण पाहिलेला आहे. आता पुढचा श्लोक असा आहे की ज्याच्यामध्ये असा संबंध असा आहे की देव आणि समस्त प्राण्यामध्ये जे भिन्न भिन्न भेद दिसतात आपल्याला. देवामध्ये सुद्धा भेद आहेत पुष्कळ. इंद्र आहे, वरुण आहे, अग्नी आहे, वायू आहे. हे सगळे जे देव आहेत हे प्रत्येकाचं स्वतःच गुणविशेषता असल्यामुळे त्यांचा परस्परामध्ये भेद आहे आणि सर्व प्रकारचे सदाचार सुद्धा हे त्या परमेश्वरापासूनच निर्माण झाले आणि ब्रह्मतत्वापासूनच ते उत्पन्न होऊन त्या संबंधी सांगताना त्या पुढचा श्लोक असा आहे की तस्माच्च देवा बहुधा संप्रसूताः साध्या मनुष्याः पशवो वयांसी प्राणापानो व्रीह्यवो तपश्च श्रद्धा सत्यम ब्रह्मचर्यम विदिश्य. अन्वय असा आहे की च तस्मात् बहुधा देवा संप्रसूताः साध्याः मनुष्याः पशवः वयांसी प्राणापानो व्रीह्यौ च तपः श्रद्धा सत्यम ब्रह्मचर्यम च विधी एते संप्रसूताः. असं हे अन्वय आहे. आता त्याचा शब्दशः अर्थ काय सांगितलेला आहे तो बघा
की त्या परमेश्वरापासून हे अनेक प्रकारचे भेद असणारे देवलोक पहिल्यांदा उत्पन्न झाले आणि साध्यगण मनुष्य त्यात निर्माण झाले. ते मनुष्य जे तपस्या करणारे मनुष्य आणि त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल पशु पक्षी प्राणापान देणारे वायू धान्य गहू इत्यादी अन्न निर्माण झाले आणि तप श्रद्धा सत्य आणि ब्रह्मचर्य तसेच यज्ञ आदीच्या अनुष्ठानाचे विधी देखील हे परमेश्वरापासून निर्माण झाले. असे हे सर्वच्या सर्व हे त्या परमात्म्यापासून उत्पन्न झाले आणि त्यामुळे हे सर्व कसे कसे उत्पन्न झाले याचं वर्णन करताना आपण त्याचा आशय एकदा पाहूया की त्या परब्रह्म परमेश्वरापासून वसु रुद्र आदी अनेक भेद असणारे देवलोक उत्पन्न होत असतात. त्यांच्यापासून हे साध्यगण म्हणजे नाना प्रकारचे मनुष्य नाना प्रकारचे तपस्या करणारे जे मनुष्य आहेत ती मनुष्याची निर्मिती झाली आणि त्याच्यानंतर विभिन्न जातीचे पशु निर्माण झाले विविध प्रकारचे पक्षी निर्माण झाले आणि अन्य सर्वच प्रकारचे प्राणी हे त्या परमेश्वरापासून निर्माण झाले. तेव्हा सर्वांचेच जीवनी शक्ती रूप जे प्राण आणि अपान आहेत ते सुद्धा हे प्राण्यांचा आहार रूप धान्य गहू इत्यादी अनेक प्रकारचे अन्न निर्माण झाले. त्या परमात्म्यापासूनच हे सर्व उत्पन्न होत असताना त्याच्यापासूनच ही तपश्चर्या श्रद्धा सत्य आणि ब्रह्मचर्य पालन इत्यादी हे विशेष तपस्ये करता लागणारे जे विशेष गुण आहेत तेही प्रगट झाले आणि यज्ञ आदी सर्व कर्म त्याला अनुसरून असलेल्या सर्व विधी हे देखील त्या परमेश्वरापासूनच प्रगट होत असतात. तेव्हा तात्पर्य असं आहे की सर्व काही त्या परमेश्वरापासून उत्पन्न होत असतात आणि ह्या कारणानेच त्या परमेश्वराला सर्वांचं परमकारण असं म्हटलेलं आहे महाकारण म्हटलंय. कारण तो कारणाचं कार्यकारण परंपरेनेच हे सर्व गोष्टी आपण पाहिल्या आता की एक कारण असतं आणि त्याच्यातून कार्य निर्माण होतं आणि ते कार्यच पुढे कारणाचं रूप धारण करतं आणि पुढचं कार्य होतं. अशी ती एक मोठी शृंखला आहे. तेव्हा त्या कार्यकारण शृंखलेचा जो आधारभूत तत्व आहे ते महाकारण आणि त्या महाकारणाला परमेश्वर असं म्हटलेलं आहे. म्हणून ते परमेश्वर हा जो आहे ह्या सर्वांचं परम कारण म्हणजेच महाकारण असा आहे. असा तो परमात्मा आहे असा हा श्लोक 7वा सांगतो. तेव्हा पुढचा जो 8वा श्लोक आहे त्याच्यामध्ये पुढे असं म्हटलं की सप्त प्राणाः प्रभवन्ति तस्मात् सप्तार्चिषः संविदाः सप्त होमाः सप्त इमे लोका एषु चरन्ति प्राणा गुहाशयः निहिताः सप्त सप्त सप्त. अन्वय असा की तस्मात् सप्त प्राणाः प्रभवन्ति सप्त अर्चिषः सप्त संविदाः सप्त होमाः इमे सप्त लोकाः एषु प्राणाः चरन्ति गुहाशयाः सप्त सप्त निहिताः. सगळ्या 7 गोष्टी कशा आहेत ते सांगितलं. तेव्हा त्याचा शब्दशः अर्थ असा आहे की त्या परमेश्वरापासून हे 7 प्रकारचे प्राण उत्पन्न होतात आणि अग्नीच्या काली कराली हे आपण पाहिले नावं त्याच्या प्रकारच्या ह्या 7 ज्वाला निर्माण होतात. 7 प्रकारचे विषयरूपी संविधा निर्माण होतात. 7 प्रकारचे हवन हे त्याच्यापासून निर्माण होतं आणि 7 प्रकारचे लोक हे परमेश्वरापासून निर्माण होतात. इंद्रियाचे सुद्धा हे 7 द्वार त्याच्यापासून निर्माण होत असतात आणि ज्याच्यामध्ये प्राणांचा संचार होत असतो अशा त्या हृदय रूपी गुहेमध्ये शयन करणारे हे 7 असलेले समुदाय हे समुचित त्या ठिकाणी असतात आणि त्या परमेश्वराच्या द्वारेच हे सर्व प्राण्यामध्ये हे स्थापन केलेले असतात. म्हणजे ही संबंध जी व्यवस्था आहे ती या 7 गोष्टींनी कशी तयार झालेली आहे ती परमेश्वरापासून निर्माण होऊन ही ब्रह्मांडाची व्यवस्था कशी झाली आहे हे सांगितलंय त्यांनी. तेव्हा याचा आशय असा आहे की या परमेश्वरापासून जे 7 प्रकारचे प्राण म्हणजे या विषयामध्ये प्रकाशित करण्याची विशेष शक्ती असते अशा या 7 इंद्रिया 7 प्रकारचे सांगितले. ते कोणते कोणते आहेत तर कान आहे त्वचा आहे नेत्र आहे रसना आहे घ्राण आहे आणि वाणी आणि मन त्याच्यात हे केले. या पंच ज्ञानेंद्रियाला वाणी आणि मन केल्यामुळे हे 7 प्रकारचे हे इंद्रिय झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे सप्त प्राण कार्य करत असतात. त्याच्यामध्ये श्रवण करणे स्पर्श करणे पाहणे स्वाद घेणे वास घेणे बोलणे अशा प्रकारच्या या 7 वृत्ती सांगितलेल्या आहेत आणि या 7 वृत्ती म्हणजे 7 प्रकारचे विषय ग्रहण करण्याच्या शक्ती आहेत आणि त्या इंद्रियाचे हे विषय रूपात 7 संविधा 7 प्रकारचे हवन आणि अर्थात बाह्य विषय रूप संविधाचे हे इंद्रिय रूप अग्नीमध्ये हे वासस्थान आहे ते 7 लोक कसे आहेत
त्याची ही निर्मिती याच्यामध्ये झाली. म्हणजे सप्तलोक सप्तस्वर्ग ज्याला भू भुवः स्वाहा महा जनः तपा असे सप्तलोक आहेत. तेव्हा या 7 लोकांची सुद्धा निर्मिती त्याच्यापासूनच झाली. ज्यामध्ये राहून हे इंद्रियरूप 7 प्राण आपापले कार्य करत असतात. निद्रेच्या वेळी मनाबरोबरच एकरूप होऊन ते हृदयरूपी गुहेमध्ये ते शयन करणारे हे 7 समुदाय हे परमेश्वराद्वारेच हे समग्र प्राणी मात्र स्थापन केलेले असतात. म्हणून सबंध प्राणी मात्रामध्ये असलेली ही जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था ही परमेश्वराने केली आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये एक प्रकारचं संतुलन आहे. ह्या परस्परांमध्ये इतका समन्वय आहे की त्या समन्वयाने ही व्यवस्था अत्यंत उत्तम पद्धतीने चालू आहे. अशी ही सगळी रचना ही परमेश्वराची रचना आहे. तेव्हा ही रचना कशी कशी झाली आणि त्या निर्मितीचा उद्देश काय आहे आणि ती निर्मिती कशी झाली अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे. तेव्हा अशा प्रकारे ह्या सर्व आध्यात्मिक वस्तूंची उत्पत्ती स्थिती ही परमेश्वरापासून दाखवून आता बाह्य जगताची उत्पत्ती व त्यापासून कसे कसे होते हे दाखवण्याकरता आता उपसंहार ह्याच्या पुढे 9वा आणि 10वा आणि 11वा असा श्लोक आहे. तर तो आपण बघूया. एक श्लोक घेऊ आपण. अतः समुद्रगिरीयश्च हा 9वा श्लोक. अतः समुद्रगिरीयश्च सर्वे स्मार्त्य दन्ते सिद्धवाः सर्वरूपाः अतश्च सर्वा औषधयो रसस्य येनैष्य भूतैस्तिष्ठते यन्तरात्मा. अन्वय अतः सर्वे समुद्राः च गिरयाः अस्मात् सर्वरूपाः सिन्धवाः चन्दन्ते च अन्तः सर्वाः औषधयाः च रसः येन हि एषः अंतरात्मा भूतैः तिष्ठते. तेव्हा या परमात्म्यापासून तुमची निर्मिती सांगितली. म्हणजे आता बाह्य ब्रह्मांडातली निर्मिती सांगताना त्यांनी म्हटलं की त्या परमात्म्यापासूनच समस्त समुद्र आणि म्हणजे हे सप्त समुद्र ज्याला म्हणता येईल समुद्र आणि सर्व प्रकारचे पर्वत हे उत्पन्न होत असतात. तर अनेक रूपामध्ये या वाहणाऱ्या नद्या सुद्धा या परमेश्वरापासूनच निर्माण होत असतात आणि या परमेश्वरापासूनच पुढे संपूर्ण औषधी आणि रस उत्पन्न करणारे हे जे वनस्पती आणि धान्य निर्माण होत असतात आणि ह्या रसापासूनच पुष्ट झालेल्या शरीरामध्ये देखील हा सर्वांचा तो अंतरात्मा परमेश्वरच हा समग्र प्राण्यांच्या सहित त्यांच्या हृदयामध्ये तो वसत असतो. म्हणजे त्याच्यापासून हे सर्व शरीर निर्माण झालं आणि त्या शरीरामध्ये असलेले जे हृदय आहे त्या हृदयामध्ये तो परमात्मा हा त्या ठिकाणी आपली वस्ती करतो. तेव्हा याचा आशय असा आहे की ह्या परमेश्वरापासूनच समस्त हे समुद्र पर्वत वगैरे हे सगळे उत्पन्न होतात आणि त्याच्यातून अनेक प्रकारचे आकार धारण करणाऱ्या नद्या त्या पर्वतातून निर्माण होतात आणि त्या वाहायला लागतात आणि त्याच्याच संपर्कामध्ये असलेली ही जी धरती आहे त्या जमिनीवर हे औषधी हे रसपूर्ण उत्पन्न होतात आणि त्याच्यापासून पुष्ट झालेल्या शरीरामध्ये तो स्वतः परब्रह्म परमेश्वर हा त्यांचा अंतरात्मा बनून तो त्यांच्या हृदयामध्ये निवास करतात असं हे वर्णन केलेलं आहे प्राण्यांचं. आणि अशा रीतीने ते प्राणी आणि ती समष्टी पूर्ण ब्रह्मांड आणि ते तो जीव याचा परस्पराशी संबंध कसा आहे हे ह्याच्यातून दाखवलं आहे की त्या ब्रह्मांडामधून होणाऱ्या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत मग ते समुद्र असो त्या ठिकाणी होणारे पर्जन्य असो त्या पर्वत असो मोठे त्या पर्वतातून वाहणाऱ्या नद्या असो या नद्यांच्या आणि या सर्व रचनेमुळेच ही वनस्पती आणि धनधान्य जे आहे त्याच्यापासून निर्माण झालं. धनधान्यापासून प्रजा निर्माण झाली आणि या प्रजेचं शरीर सुद्धा अशा पद्धतीने त्यांनी केलं की जे त्या शरीरामध्ये जी व्यवस्था आहे ती स्वयंभू व्यवस्था आहे आणि त्या स्वयंभू व्यवस्थेला पूर्ण नियंत्रण करणारे तुम्ही नाही तर तो परमेश्वर आहे. तो हृदयात बसलेला म्हणजे बघा तुम्ही हृदयाचा जरी विचार केला तर हृदयामध्ये असलेला तो परमेश्वर प्रामुख्याने काय करतो शरीराला शुद्ध करत असतो. रक्त शुद्ध होतं हृदयामध्ये आणि शुद्ध करण्याचं काम हे परमेश्वराचं काम आहे. हे मनुष्य शुद्ध करू शकत नाही. मनुष्य सगळं अशुद्धच करत असतो पण त्याला शुद्ध करणे हे परमेश्वराचं काम आहे. आणि संबंध शरीराचा विचार करा. श्वास उश्वास असेल उत्सर्जन प्रक्रिया असेल अन्न पचन असेल चयापचय असेल आणि रक्ताभिसरण असेल या सर्व ज्या काही संस्था काम करतात या सर्व संस्थांना स्वच्छ करण्याचं काम पवित्र करण्याचं काम आणि त्याच्यामध्ये टाकाऊ गोष्टी बाहेर टाकून देण्याचं काम
हे मनुष्य करण्याची शक्यताच नाहीये. मनुष्य आपलं हृदय कसं स्पंदन करावं ठरवू शकत नाही आणि हृदयाचं स्पंदनही करू शकत नाही. तर हृदयाच्या माध्यमातून परमेश्वरच त्याला शुद्ध करत असतो. तेव्हा परमेश्वराचे प्रति क्षण तुम्ही त्यांना त्यांची प्रार्थना करा आणि त्यांना धन्यवाद द्या की तुमच्यामुळे आमचं जीवन हे पवित्र आहे, म्हणून अखंड तुमचं स्मरण आम्हाला राहा. हा त्यातला विषय आहे. म्हणून हा विषय आपल्याला परिपूर्णपणे समजून घेणं आवश्यक आहे. अशा रीतीने आपण 9 श्लोक केलेले आहेत. आता आपण पुढचा 2 श्लोक आणि त्याच्यानंतर पुढचा जो मुंडक आहे तो आपण म्हणजे दुसरा मुंडक आणि आता हा शेवटचा श्लोक हा आपण पुढच्या आठवड्यात बघूया, पुढच्या रविवारी. ठीक आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज.